मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जगात आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा खूप प्रयत्न करतो. डाएट फॉलो करतो, पनीर, दूध, दही यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ सेवन करतो. पण जर हेच अन्न भेसळयुक्त असेल तर सारी मेहनत व्यर्थ जाते. दुर्दैवाने आपल्या भारतात भेसळ ही सामान्य गोष्ट बनली आहे. चव, रंग, पोत हे सगळं तर छान दिसतं, पण त्यामागे दडलेलं रसायनांचं सावट आपल्या लक्षातच येत नाही. आणि याचा फटका कुणाला बसतो तर आपल्या शरीराला, आपल्या किडनीला, यकृताला आणि पचनसंस्थेला. आज आपण बोलणार आहोत अशाच एका अन्नपदार्थाबाबत जो सगळेच खूप आवडीने खातात आणि तो पदार्थ म्हणजे पनीर. सौम्य, मऊ, चविष्ट दिसणारं पनीर देखील आज बनावट असू शकतं. अनेक ठिकाणी दुधाऐवजी पावडर, पाणी, लिंबाचा रस आणि व्हिनेगर यांचा वापर करून सिंथेटिक पनीर, ज्याला ॲनालॉग पनीर म्हणतात, ते बनवलं जातं. त्यात चमक येण्यासाठी पाम तेल मिसळलं जातं, ज्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत काही सोप्या आणि प्रभावी टेस्ट, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरीच पनीर शुद्ध आहे की बनावट हे ओळखू शकाल. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा आणि चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. नंबर 1, हाताने चेक करा पनीर खरे की भेसळयुक्त. मित्रांनो, भेसळयुक्त पनीर ओळखायची एक अतिशय सोपी आणि घरगुती टेस्ट मी तुम्हाला सांगतोय. हाताने चेक करणं. पनीरचा एक छोटा तुकडा घ्या आणि आपल्या स्वच्छ बोटांनी तो मॅश करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे हलक्या हाताने चुरडून बघा. जर ते पनीर खोटं असेल, म्हणजेच दुधाऐवजी पावडर आणि पाण्याने बनवलेलं असेल, तर ते सहज तुटेल, कणसर होईल. पण जर ते शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं खरे पनीर असेल तर ते सहज तुटणार नाही. ते थोडं फायबरसारखं वाटेल, लवचिक असेल आणि मॅश करताना हातात चिकटलेलंही जाणवेल. ही टेस्ट अगदी सोपी आहे आणि बाजारातून आणलेलं पनीर आपण लगेचच तपासू शकतो. नंबर 2, चव घेऊन ओळखा खरे पनीर की बनावट. मित्रांनो, जर तुम्ही बाजारातून सुटे पनीर खरेदी करत असाल, म्हणजेच पॅकिंग शिवाय मिळणारं पनीर, तर एक सोपी पण खूप महत्त्वाची टेस्ट आहे. चव घेऊन पहा. पनीर खरेदी करण्याआधी त्याचा छोटासा तुकडा चाखून बघा. जर ते पनीर खाल्ल्यावर तुम्हाला रबरासारखं जाड आणि चावायला कठीण वाटत असेल किंवा त्याची चव अति आंबट आणि विचित्र असेल तर सावध व्हा. ही लक्षणे बनावट किंवा भेसळयुक्त पनीर दर्शवतात. खरं पनीर हे सौम्य, मऊ आणि थोडंसं गोडसर लागायला हवं. ते सहज चावता येतं आणि तोंडात वितळतं. म्हणूनच बाजारातून सुटं पनीर घ्यायचं असल्यास नुसतं दिसायला सुंदर वाटतं म्हणून घेऊ नका. थोडंसं चाखून बघा आणि मगच निर्णय घ्या. नंबर 3, तूर डाळीच्या मदतीने पनीरमध्ये भेसळ आहे का ते ओळखा. मित्रांनो, अजून एक भन्नाट आणि सोपी चाचणी आहे जी तुम्ही घरी करू शकता. ती म्हणजे तूर डाळीची मदत घेऊन पनीर तपासणं. आता ते कसं करायचं ते लक्षात घ्या. पनीरचा एक छोटा तुकडा घ्या आणि तो पाण्यात उकळा, म्हणजे तो थोडासा मऊ होईल. उकळल्यावर ते पाणी थोडं थंड होऊ द्या आणि आता त्यात थोडीशी तूर डाळीची पावडर घाला. हे मिश्रण जवळपास 10 मिनिटं तसंच ठेवून द्या. जर तुम्ही पाहिलं की पनीरचा रंग हलकासा लालसर किंवा गुलाबी होत चाललाय, तर ही एक चेतावणी असू शकते. याचा अर्थ पनीरमध्ये डिटर्जंट, युरिया किंवा इतर घातक रसायनं मिसळलेली असू शकतात. हे रसायन आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. त्यामुळे ही टेस्ट घरच्या घरी करून सावधगिरीने पनीर निवडा. तूर डाळीच्या चाचणीप्रमाणेच तुम्ही सोयाबीन पावडर देखील वापरू शकता. पनीर उकळवा, थंड करा आणि नंतर त्यात थोडी सोयाबीन पावडर घाला. जर पनीरचा रंग हलका लाल झाला तर समजून जा की त्या पनीरमध्ये डिटर्जंट किंवा युरिया ॲड केला गेला आहे. नंबर 4, आयोडीन टेस्ट. मित्रांनो, एक सोपी टेस्ट जी आपण आयोडीन टिंचरच्या मदतीने करू शकतो आणि बनावट पनीर ओळखू शकतो. काय करायचं आहे ते अगदी साधं आहे. प्रथम एका कढईत पाणी गरम करा. त्यात थोडं पनीर टाका आणि ते नीट उकळून घ्या. नंतर ते थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यात आयोडीनचे 2-3 थेंब टाका. आता लक्ष द्या. जर त्या पनीरचा रंग निळसर किंवा निळा होत असेल तर समजून घ्या की त्यामध्ये स्टार्च म्हणजेच भेसळ केलेली आहे. स्टार्च मिसळून बनवलेलं पनीर हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. तुम्हाला वाटेल की अरे, रंगच तर बदलतोय, पण हेच ते लपलेलं सत्य आहे. म्हणूनच बाजारातून पनीर घेताना ही टेस्ट करून पहा. थोडा वेळ द्या, पण आरोग्य वाचवा. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्सकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.